GR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः मार्च सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी विशेषतः सेवानिवृत्त झालेल्या मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणता लाभ अनुज्ञेय झालेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। स्क्रीनवर पाहताय दिनांक 18/2/2026 रोजी म्हणजे 18 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाचा हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी उद्यान व अंश राशीकरण यासाठी निधी वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या अनुषंगाने मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचं उपदान व अंश राशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान या मागणीसाठी अनुदान वितरण करण्यासंदर्भात आता निधी जो आहे त्याला मान्यता देण्यात आलेला आहे आणि निवृत्तीवेतन विषयक खर्च या लेखा शीर्षाखाली सन 2025-26 साठी हा जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात काही अटीसुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। हा निधी जो आहे ज्या कारणासाठी वितरित केलेला आहे त्याच कारणासाठी खर्च करण्यात यावा। आयुक्त शिक्षण पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय यांचं तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहणार आहे। परिपत्रक, सूचना, मार्गदर्शक तत्व, शासन निर्णय यांचं तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांच्यावर राहणार आहे आणि 31 मार्च 2026 पूर्वी हा निधी खर्च होईल याची जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील राहील किंवा नियंत्रक अधिकारी यांची राहील आणि शासन निर्णय जो आहे तो वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ जो आहे त्या अन्वये सहमतीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेले जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना आता उपदान जे आहे आणि अंश राशीकरण जे आहे ते आता मिळणार आहे। त्या संदर्भातला निधी आता मंजूर झालेला आहे। 2025 पूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता त्यांचं उपदान व अंश राशीकरणाची रक्कम जी आहे ती थेट खात्यामध्ये त्यांच्या जमा होणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः 2025 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।